नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव, विधवा महिला व इतर सर्व निराधारांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, 1 जानेवारीपासून महत्त्वाचे बदल होणार आहे। मोठे बदल या ठिकाणी होणार आहे। तर 1 जानेवारीपासून सरकारी लाभ मिळणार नाही। त्यासाठी निराधार व दिव्यांग बांधवांनी हे काम करून घेणे गरजेचे आहे। तसेच 1 जानेवारी 2026 पासून दिव्यांग योजनेमध्ये, निराधार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे। तरी मित्रांनो, कोणकोणते बदल होणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। हे महत्त्वाचे अपडेट आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपल्याला कोणकोणते बदल होणार आहेत तर आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करणे। निराधारांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे। अनेक निराधार बँकेत व्यवहार करतात, योजनेचे लाभ मिळवतात, तसेच विमा, अनुदान, कर्ज आणि विविध सरकारी योजनांसाठी पॅन कार्डचा वापर करतात। जर निराधारांनी 1 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी आधार कार्ड काढले असेल आणि ते पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर 31 डिसेंबर नंतर पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते। पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास बँक खात्याशी संबंधित व्यवहार, पेन्शनचे पैसे, अनुदानाची रक्कम आणि आयकराशी संबंधित कामे अडचणीत येऊ शकतात। ही प्रक्रिया आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला ऑनलाईन करता येते, मात्र उशिरा केल्यास दंड भरावा लागू शकतो। त्यामुळे निराधार आणि दिव्यांग बांधवांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। या संदर्भातला स्टेटस कसे चेक करायचे, पॅन आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते कसे बघायचे, त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यातून तुम्ही तुमचे पॅन कार्ड स्टेटस चेक करू शकता। आणि जर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही लिंक करून घ्या। रेशन कार्ड KYC। रेशन कार्ड KYC हा देखील ग्रामीण भागातील निराधार कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। अनेक निराधार कुटुंबे सरकारकडून मिळणाऱ्या मोफत किंवा स्वस्त धान्यावर अवलंबून असतात। रेशन कार्ड KYC पूर्ण न केल्यास भविष्यात मोफत रेशन बंद होण्याची शक्यता आहे। तरी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असली तरी अनेक ठिकाणी प्रशासनाकडून आत्ताच KYC करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्यामुळे आधार बांधवांनी आधारशी लिंक असलेली KYC वेळेत करून ठेवणे फायद्याचे असणार आहे। UDID कार्ड काढणे। दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर सर्व ज्या काही योजना आहेत त्यामध्ये लाभ घ्यायचा असेल तर UDID कार्ड कंपल्सरी करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आता पुढील महिन्यात अनेक योजना या दिव्यांगांसाठी निघणार आहे, त्यामुळे UDID कार्ड असणे गरजेचे आहे। त्यासोबतच UDID कार्डची KYC झालेली असणे गरजेचे आहे। जर तुमची KYC पेंडिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही KYC करून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणत्याही योजनेपासून वंचित राहावे लागणार नाही। नंतरचा महत्त्वाचा बदल म्हणजे हयातीचा दाखला। हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे। जर मित्रांनो, आता नवीन वर्ष सुरू होत आहे तर त्यामध्ये जून महिन्यापर्यंत आपल्याला हयातीचा दाखला देणे बंधनकारक असते। तर हयातीचा दाखला आता थोड्याच दिवसात तुम्हाला मागण्यात येणार आहे, तरी तुम्ही हयातीचा दाखला काढून तो पुढील महिन्यात कार्यालयात नेऊन द्यावे लागणार आहे। त्याबाबतचे परिपत्रक कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तुम्हाला कळवण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, थकीत अनुदान। संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव, निराधार बांधव यांचे मागील वर्षापासून थकीत अनुदान बाकी आहे। कारण की डिसेंबर 2024 पासून DBTद्वारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना पैसे देण्याची सुरुवात झाली होती, परंतु अजूनपर्यंत त्या लाभार्थ्यांचे DBT पेन्शन मिळालेले नाही, त्यांना थकीत अनुदान मिळालेले नाही। त्या लाभार्थ्यांना मार्चपर्यंत हे पैसे मिळू शकणार आहे। तसेच मित्रांनो, निराधारांसाठी पेन्शन 1 तारखेला। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात सांगितले आहे की निराधार बांधवांना 1 तारखेला पेन्शन देण्यात येईल, कारण की त्या संदर्भात त्यांनी तशा सूचना जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाला दिलेले आहेत। दिव्यांग बांधव यांचे आधार कार्ड, UDID कार्ड हे DBT पोर्टलला सुरळीत झाल्यानंतर, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर या ठिकाणी शासनाच्या वतीने 1 ते 5 तारखेच्या दरम्यान पेन्शन ही निराधार बांधवांच्या खात्यावर पाठवण्याचे नियोजित केलेले आहे। निराधार बांधवांना जर हे पेन्शन 1 ते 5 तारखेच्या दरम्यान मिळाले तर त्यांच्यासाठी अतिशय चांगले होणार आहे।
तर मित्रांनो, या ठिकाणी निराधार बांधवांना अनेक महिने पेन्शन मिळत नाही आणि ती वेळेवर मिळत नाही, त्यामुळे सरकारने 1 तारखेला पेन्शन देण्याचे ठरवलेले आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शहरी भागातील भूमिहीन कच्च्या घरात राहणारे निराधार कुटुंबांसाठी पंतप्रधान आवास योजना मोठा आधार आहे। या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील 31 डिसेंबर असून इच्छुक आणि पात्र निराधारांनी ग्रामपंचायत किंवा संबंधित पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे। डिसेंबर व जानेवारी महिन्याची पेन्शन आपल्याला आता पुढील महिन्यात मिळू शकणार आहे। तर डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पेन्शन हे एकत्रित मिळू शकते, याबाबत विविध माहिती समोर येत आहे। परंतु मित्रांनो, शक्यतो डिसेंबर महिन्याचे पैसे हे आधी मिळणार आहे। नंतर 10 ते 15 तारखेच्या दरम्यान जानेवारी महिन्याचे पेन्शन तुम्हाला मिळू शकते। डिसेंबर महिन्याच्या पेन्शनसोबत मागील फरकसुद्धा तुम्हाला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, पीक विमा भरणे शेतकऱ्यांसाठी तसेच जे निराधार बांधव शेतकरी आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। मित्रांनो, सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाची बाब म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना। रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा उतरवण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर आहे। अवकाळी पाऊस, गारपीट, दव किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे मोठे नुकसान होते, अशा वेळी पीक विमा हीच शेतकऱ्यांसाठी निराधारांसाठी आर्थिक आधाराची कडी असते। त्यामुळे पात्र जे निराधार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी बँक, CSC केंद्र किंवा ऑनलाईन पद्धतीने विमा प्रस्ताव वेळेत भरावा, तसेच कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे। तसेच मित्रांनो, जर तुमचे काही कागदपत्र अपुरे असतील, तुम्हाला पेन्शन मिळत नसेल, तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी संबंधित शाखेमध्ये जाऊन तुमची विचारपूस करू शकता आणि तुमची माहिती मिळवू शकता। जर पैसे मिळत नसेल तर तुम्हाला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आधार कार्ड लिंक केलेले नसेल, म्हणजेच आधार कार्ड व्हेरिफिकेशन केले नसेल, तर आधार कार्ड व्हेरिफिकेशनसुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही। घेऊन ज्या काही त्रुटी असतील त्या आपण पूर्ण करून तहसील कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील निराधार बांधव, दिव्यांग बांधव, विधवा महिलांसाठी अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। अशा प्रकारचे महत्त्वाचे बदल हे आपल्याला आता 1 जानेवारीपासून आपल्या या योजनांमध्ये होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।